छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा, आदित्यजी ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा? उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, काही क्षणात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मैदानावर पोहोचत आहेत आणि पोहोचत असताना आपली ही सभा भर पावसात सुरू आहे. मला वाटत नाही पाऊस कितीही जोरात आला तरी एकही मैदानावरचा माणूस हलणार नाही, उलट्या खुर्च्या वाढत जातील, एकही कमी होणार नाही. कारण ही शिवसेनेची सभा आहे, भाडखाऊ लोकांची किंवा गद्दारांची सभा नाही. आणि म्हणून आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. एकत्र जमलेला असताना या महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला जर परिस्थिती बघितली तर या महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस अतिशय दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, वेदनेमध्ये. आणि असं असताना या महाराष्ट्रातलं सरकार झोपलेलं आहे की जागं आहे? या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात का नाही दिसतात? या सरकारला कान आहे की नाही आहे? वेदना ऐकू येतात का नाही येतात? या सरकारला डोळे आहे की नाही आहे? व्यथा दिसतात की नाही दिसतात? आणि या सगळ्यावर बोलायला यांच्याकडे तोंड आहे की नाही आहे? अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या सरकारची आहे. बांधवांनो, मागच्या महिना दीड महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे. जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय. ठिकठिकाणी आंदोलनं उभी राहत आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे. घोषणेशिवाय हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आता नितीन बानगुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, काही शेतकऱ्यांची नावं घेतली. आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहे, या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे. सगळ्यात जास्त जवळपास 39% आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या आहे. हे सरकार, करंट सरकार जसं आलं 1 जुलै 2023 पासून तर आतापर्यंत जून 25 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मागच्या 8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून तर ऑगस्ट 2085 पर्यंत जवळपास 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. बांधवांनो, ही काही अभिमानाची बाब नाहीये. या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे. परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला. शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले. मला असं वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. कारण या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. ही मदत म्हणजे काही भीक नाहीये. आज पंजाब सारखं राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं मदत जाहीर करतं. आपल्या या सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली.
परंतु जर ही मदत जाहीर केली असेल तर या मदतीनुसार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही. एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडेत, एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडेत. आज ठिकठिकाणी शेकडो नव्हे हजारो गुरं वाहून गेले, कोणाच्या गायी गेल्या, कोणाच्या म्हशी गेले, कोणाचे बैल गेले. एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 3 जनावराला मदत मिळू शकते. आज मागच्या महिन्यामध्ये, मागच्या आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो, नांदेडमध्ये. एका शेतकऱ्याच्या 55 म्हशी वाहून गेल्या. परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला. या भूम मधील एका दातखिळे नावाच्या भूम तालुक्यातील एका पिंपळगावच्या एका शेतकऱ्याच्या 27 गायी वाहून गेल्या. सांगण्याचा मुद्दा हा की आज म्हैस असेल, गाय असेल, लाखाला, 1.25 लाखाला, 1.5 लाखाला, 2 लाखाला ही येते. आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 35,000 37,000 रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात, तेही फक्त 3 शेतकऱ्याला. आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीनं हे एनडीआरएफचे एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडेत. आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली 2200 कोटी, परंतु ही मदत जाहीर झालेली नाही. माझ्याकडे याचे सगळे सर्क्युलर आहे, सरकारने जाहीर केलेले अध्यादेश आहे. या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम ही काही 2200 कोटी नाही. ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ही मदत फक्त 1339 कोटीची आहे. आज 60 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं असताना ही मदत फक्त 15 लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे. आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण मागच्या काळात जे हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं घटना घडल्या. कुठं अतिवृष्टी घडली, कुठं गारपीट घडली, कुठं वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या. परंतु अजून मार्च 2023 पासून तर आजपर्यंत जवळपास 13,500 कोटी रुपये सरकारचे देणं बाकी आहे. सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी 13,500 कोटी रुपये. आज बँका सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही. छोट्या छोट्या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य महिला असेल, शेतकऱ्याला 25% व्याज आकारून कर्ज घेतंय. 8-10 दिवसापूर्वी तर अमित शहा आले होते, त्यांनी मोठ्या फुशारक्या मारल्या. या देशामध्ये बँका ज्या टॉप बँका आहेत त्याच्यात भारत पुढे येणार या जगामध्ये. परंतु आज सर्वसामान्य माणसाला ग्रामीण भागात बँक नाही, सावकाराकडे जावं लागतात. छोट्या छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्याकडे जावं लागतं. या फायनान्स कंपन्या 20-20, 25-25 टक्क्यांनी कर्ज देतात. आणि म्हणून बांधवांनो, हे सरकार आताच्या घडीला जे मदत जाहीर करतं ही अतिशय तोकडी आहे. बांधवांनो, या सरकारने आणखी आपल्या टाळूवरचं लोणी खाण्याचा निर्णय काल परवा घेतलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं जे कारखान्याकडे पेमेंट आहे, या प्रत्येक टनातून 15 रुपये सरकारने मदतीचे घेण्याची घोषणा केलेली आहे. प्रति टन 15 रुपये म्हणजे कर्जमाफी सोडा, आपल्या शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे आताचं सरकार करतंय. मागच्या वर्षी 854 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं. 854 लाख मेट्रिक टन. या वर्षी सुद्धा 950 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. आणि या प्रत्येक टनामागे 15 रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून 15 रुपये पर टन घेणारे तुम्ही हिशोब करा. 9.5 लाख टन रक्कम जर ऊस निघाला असेल तर याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार आहे. बांधवांनो, पंजाबमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. या पंजाबमध्ये आपचं सरकार आहे, मान नावाचे मुख्यमंत्री आहे. या पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची या सरकारने घोषणा केलेली आहे. एकरी 20,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे. गाळ काढायला 7,200 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. आणि जी कर्जाची जी मुदतवाढ ही 6 महिन्यानं केलेली आहे. येणाऱ्या 6 महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही, कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही.
जर पंजाब सारखं राज्य जर हे करू शकतं तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो, या राज्यामध्ये पंजाब सारखी मदत देण्याची आत्ताच्या घडीला आवश्यकता आहे. आज या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. 9 लाख कोटीचं कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी आहे मी तुम्हाला सांगितलं. परंतु या महाराष्ट्रामध्ये 400 ज्या कारखान्यात, या कारखान्याकडे आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक हमी आहे, 46,000 कोटी रुपयाची थक हमी आहे. 46,000 कोटीची थक हमी सरकारने घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक हमीची रक्कम राज्य सरकारला भरावी लागलेली आहे. आज हजारो कोटी रुपये सरकार भरतंय. मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने थक हमी दिली एनसीडीसीच्या मार्फत. अतिशय अवघड आहे एनसीडीसीची कर्ज. एनसीडीसीचं कर्ज असं आहे की या कारखान्यानं 1 रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकारचं रिझर्व्ह बँकेमध्ये जे खातं आहे, या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट होते. ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले, जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात, अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं. त्याच्यातले काही नाव मी सांगू इच्छितो. जे भोरचे आमदार आहे, काही थोपटे, त्यांच्या कारखान्याला 409 कोटी रुपये दिले गेले. विखे जे आहेत, विखे पाटलाच्या कारखान्याला 218 कोटी रुपये दिले गेले. या सरकारला जी एनसीडीसीच्या मार्फत जे कर्ज दिलं जातंय, हे कर्ज मला असं वाटतं राज्याच्या हिताचं नाही. जर शेतकऱ्याची 1 लाखाची थक हमी तुम्ही घेऊ शकत नाही, शेतकऱ्याची 50,000ची 2 लाखाची थक हमी आपण घेऊ शकत नाही, परंतु अशा धनदांडग्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणावर थक हमी देतंय. आत्ताच्या घडीला या सगळ्या कारखान्याकडे जवळपास 1550 कोटी रुपये येणं बाकी आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं. पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये, 1 रुपया पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यांना मागितला नव्हता. 2 वर्ष दिला, आता पीक विमा 1 रुपयात बंद केला. 4 ट्रिगर पीक विम्याचे होते, आता फक्त 1 ट्रिगर ठेवलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो. आताच्या जर काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता तर या लाखो शेतकऱ्यांना विमा देता आला असता. आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी करू, या पीक विम्याचे जे निकष शिथिल झाले पाहिजे. आज अशा पद्धतीनं सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या गळ्यावर नख ठेवलेल्या बांधवांनो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल. पीक विम्याच्या बाबतीत ज्या ज्या अटी शर्ती याच्यात बदल करावा लागणार आहे बांधवांनो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपल्याला लढा द्यायचा आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या काळामध्ये दौरा केला. हा दौरा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये झाला. या लातूरमध्ये ते गेले, धाराशिवमध्ये गेले, बीडमध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, संभाजीनगरात गेले. गावोगाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले. मोठे बूट घालून चिखलात जायचं नाही असं नाही, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या, शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या. उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं. आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी. आजही शेतकऱ्याला ही 2 लाखाची कर्जमाफी आठवते. आणि म्हणून बांधवांनो, आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे. शेतकरी रोज मरत असताना त्याचा 7-12 कोरा होण्याची आवश्यकता आहे. आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीनं कर्ज आहे, पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. आज अजितदादा पवार एका ठिकाणी म्हटले लाडक्या बहिणीसाठी आम्ही 45,000 कोटी रुपये दिले. लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले, पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय, या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय, या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर वाहून गेले, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही. आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्रात बांधवानो. म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे. या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे. आज या लाडक्या बहिणी विधवा होतात. एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या,
कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या राऊत साहेब. तुमच्यावर फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या. कोणी दिल्या? बेनामी मालमत्ता, बेनामी नावानं दिली गेली 100 कोटीचं जाहिराती. बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या. देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात, परंतु या भावाला याची चिंता नाही बांधवांनो. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळी स्थिती आहे. आज या सगळ्या स्थितीमध्ये देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात. एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी 80-80 लाख रुपयाची कार घेतात. देवा भाऊ 100 कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही. देवा भाऊचं हे पत्र आहे. काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं. हे पत्र आहे देवा भाऊचं. हे पत्र आहे 16 ऑक्टोबर 2020 उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं. आणि त्यांनी लिहिलेलं आहे, परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्या तातडीनं मदत करा, अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे. बरंच लिहिलेलं आहे, मी वाचत नाही. परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. यांचे तर अजून पंचनामेच झालेले नाही. बांधावर त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीनं लक्ष घालावे, अशा प्रकारचं पत्र लिहिले. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही काय करता? हे तुमचं पत्र आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही. 14 ते 19, 20 ला लिहिलेलं पत्र आहे. तुम्हाला माहिती नाही दुष्काळ ही संकल्पना, ओला दुष्काळ ही संकल्पना काय आहे? आणि म्हणून हे सरकार खोटं बोलतंय. आणि सरकार खोटं बोलत असताना आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं याला मदतीची आवश्यकता आहे. आज ही मदत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं सरकारची द्यायची तयारी नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भले दिवाळीचा सण असेल, शिवसेनेला लढा उभा राहावा लागेल. हा लढा शेतकऱ्यासाठी असेल, हा लढा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी, हा लढा असेल पीक विम्याच्या वेगवेगळ्या अटी शर्तीसाठी, हा लढा असेल हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी. हा लढा शिवसेनेला करावा लागेल. आणि मी 100% सांगतो, हा दसरा झाल्यानंतर शिवसेना या महाराष्ट्रात हा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही मागणी करतोय. ही मागणी करत असताना जिल्ह्यावर जाऊ, तालुक्याच्या तहसीलवर जाऊ, वेळ प्रसंगी मंत्रालयात घुसू, परंतु या सरकारला, शेतकऱ्याला न्याय द्यायला आम्ही भाग पाडू. म्हणून बांधवांनो, या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा हा मेळावा विचाराचा मेळावा आहे. 80% समाजकारणाचा मेळावा आहे. शेतकरी या समाजाचा, या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे. आणि शेतकरी व्यथित असताना, शेतकरी दुखी असताना ही शिवसेना थांबू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात एक व्यापक लढा करू आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी, कर्जमुक्ती आपल्याला आठवावं लागेल. ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ऐतिहासिक ठरली होती. आज या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल हे सगळे लोक स्वतःचे शब्द फिरवतात. परंतु शब्द फिरवत असताना मला असं वाटतं यांनी सरकार यायच्या आधी काय काय बोलले लक्षात ठेवा. आता काय काय बोलतात लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, ह्या सगळ्या विषयामध्ये शिवसेना शांत बसू शकत नाही. पंजाबने ज्या पद्धतीनं लढा दिला, पंजाब ज्या पद्धतीनं या सगळ्याला शेतकऱ्याला मदत करते, म्हणून ही मदत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि म्हणून ही मदत मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. हा लढा करत असताना शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कर्जमाफी केली होती, येणाऱ्या काळात सुद्धा ही कर्जमाफी आवश्यक आहे. मी फक्त एक व्हिडिओ अर्ध्या मिनिटाचा आपल्याला ऐकवतो. पाणी गेलेलं आहे मोबाईल मध्ये. कसं लावतं? शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 कोरा.
सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात 7-12 कोरा कोरा कोरा, अजितदादा म्हणतात 30 तारखेपर्यंत पैसे भरा. असं हे लबाड सरकार आहे. मला वाटतं या लबाड सरकारच्या विरोधात येणार काळात आपण संकल्प करू. आज विजयादशमी आहे. या विजयादशमीच्या दिवशी आई भवानीनं जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे. आजचं हे राज्यातलं सरकार महिषासुराचा अवतार आहे. मला वाटतं हा महिषासुराच्या अवताराला शिवसेना रूपी आई भवानीची तलवार निश्चित नेस्तनाबूत करण्यासाठी आपण संकल्प करावा. अशा प्रकारची विनंती आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.